आता लोकसभेला त्यांच्यामध्ये आले जिंकले. हो. दोघांमध्ये 100% मिरजेचा आमदार आहे. 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका. 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स, भरपूर व्हरायटीत उपलब्ध. 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट. ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली जिल्ह्यातील सर्वात धडाडीची व कडवी धडाकेबाज संघटना म्हणून ओळखली जाणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री सुरेश खाडे यांना थेट आव्हान देत सिद्धार्थ जाधव चर्चेत तर आलेले आहेतच, मात्र नुकतेच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विधानसभेच्या दृष्टीने चर्चा केली आहे. अशीच धडाकेबाज माणसे आपल्याला विधानसभेत पाठवायची आहेत, त्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा, अशी चर्चा यावेळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वरिष्ठ नेते विनायकजी राऊत साहेब हे सांगलीमध्ये आले असता शिवसेना मिरज तालुका प्रमुख संजय काटे, सिद्धार्थ जाधव, जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांच्या वतीने त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत झाले आणि सत्कार करण्यात आला. विनायकजी राऊत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून प्रत्येक विधानसभा संदर्भात माहिती घेतली. त्यावेळी मिरज विधानसभा जिंकायची आहे असे सर्व पदाधिकाऱ्यांना व शिवसेना मिरज तालुक्याचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांना स्वतः साहेब यांनी सांगितले. यावेळी संजय काटे यांनी पुढच्या वेळी मिरज विधानसभेचा आमदार शिवसेनेचाच असणार असा विश्वास विनायक राऊत यांना दिला. यावेळी मिरज सांगली शहरातील आणि तासगाव येथील पदाधिकारी उपस्थित होते. हो साहेब. आता लोकसभेला त्यांच्यामध्ये आले जिंकले. दोघांमध्ये 100% मिरजेचा आमदार आहे.